भारतामध्ये कसं आहे, भारत हा एक आहे. हो. हे सगळे आपणच आहोत. हे तेलुगू, तमिळ हे सगळे आपण त्याला डिफरन्शिएट Divide केलेलं आहे. हो. सिनेमाला भाषाच नसते. म्हणजे हिंदी माणसं मराठी सिनेमे खूप प्रेमाने बघतात. मराठी माणसं फक्त हिंदीच बघत असतात. त्यांनी कधी आयुष्यात मराठी बघितलेली नाहीये असे मराठी लोक आहेत. आणि अख्खा भारत इंग्लिश हॉलिवूडचे सिनेमे बघतोच. आपले लहान मुलं स्पायडरमॅन घे आणि हे घे, कुठलं तो त्यांची नावही नाही माहिती, तेच ॲव्हेंजर्स एक क्रेज आहे. ते येतात आणि भारतातनं कोट्यावधी रुपये घेऊन जातात आणि मराठी पिक्चरला बिचारे सबसिडीची वाट बघत बसतात की येते. अरे तो ॲव्हेंजरवाला येऊन घेऊन गेला. पण काय वाटतं म्हणजे का असं आहे मराठी सिनेमाच्या बाबतीत, ऑडियन्स का त्याचा नाहीये किंवा लॉयल नाहीये? लॉयल्टी वगैरे काय नसते. सी ऑडियन्सनी कधी लॉयल राहू. कारण असं म्हणतात म्हणजे असं आपण तमिळ तेलुगू फिल्म्स अगर त्यांचे जे न्यूज रिपोर्ट्स वगैरे आपण वाचतो की त्यांचं ऑडियन्स त्यांना खूप सपोर्ट करतो, असं ते ऍक्टर सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतात की आमचं ऑडियन्स आम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. हो, कारण त्यांना तो एंटरटेनमेंटचं एक असं साधन आहे की ते पॅशन आहे. मी तेच म्हटलं ना, हा सगळा पॅशनचा खेळ, आवडीचा खेळ. आता मी या राजूचं सारखं नाव घेतोय. तो राजू शुक्रवारी पिक्चर लागला तर फर्स्ट डे फर्स्ट शो जर त्याला बघायला पाठवलं नाही तर तो नोकरी सोडतो, माहितीये का? तो नोकरी सोडतो की नाही आपला फर्स्ट डे फर्स्ट शो. हा, बरं पुढच्या वर्षी पिक्चर येणारे आहेत त्याला आत्ताच माहिती आहे की महेश बाबूचा कोणता पिक्चर येणार आहे, अल्लू अर्जुनचा कोणता पिक्चर येणार आहे. ते सगळं त्यांना अपडेटेड असतात. ते पॅशनचा खेळ आहे तो. तिथे रजनीकांत खूप मोठा आहे, खूप मोठा देव आहे तो रजनीकांत. आपल्या इथे अमिताभ बच्चन खूप मोठा आहे, पण अमिताभ बच्चन मराठीचा हिरो नाही. मराठीला जोपर्यंत असा रजनीकांत येत नाही किंवा असा अमिताभ बच्चन येत नाही किंवा मराठी की अपना भाई का पिक्चर आ रहा है की माझ्या भावाचा पिक्चर येतोय आणि लोक 1.5-1.5 2-2 किलोमीटर लाईनीत पावसा पाण्यात उभं राहून जेव्हा सिनेमा बघत नाही किंवा त्या ॲक्टरला त्या लोकांसाठी तेवढं कॉम्प्रोमाइज म्हणा किंवा पॅशन म्हणा किंवा सॅक्रिफाईस म्हणा ते करत नाही की असा येडा सिनेमा आपण मराठीला जोपर्यंत देत नाही, तर हे सगळं कोंबडी आणि अंड्यासारखं आहे की पहिलं हे चांगले सिनेमे होत नाही म्हणून ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स येत नाही म्हणून चांगले सिनेमे होत नाहीत, खूप पैसे मिळत नाही म्हणून खूप मोठ्या बजेटचे पिक्चर होत नाही, खूप मोठ्या बजेटचे पिक्चर होत नाही म्हणून पैसे मिळत नाही. हे इट्स विशेष सर्कल. ते कधीतरी कोणतरी येडा सर्किट येईल. दादा कोंडके नव्हता का? दादा कोंडके होताच ना सुपरस्टार. त्यावेळेला याच्यात फार कमी त्यांच्यासारखे सुपरस्टार होते जे कोट्यावधी रुपये त्यांचे पिक्चर चालायचे. एक सेक्शन असा होता महाराष्ट्रातला की तो दादा कोंडकेचा पिक्चर सोडायचाच नाही. असं कोणतरी एक कलाकार, मला व्हायचं होतं तसं, पण माझ्या लिमिटेशन्स म्हणा किंवा लोकांच्या माझ्याकडनं काम काढून घ्यायच्या लिमिटेशन्स म्हणा किंवा प्रत्येकाचा एक लिमिटेशन्स होतं. पण म्हणून दुसरा करणार नाही असं नाही आहे.